नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। नीट यूजी 2025 ची परीक्षा झालेली आहे। अगदी काही दिवसांमध्ये विद्यार्थ्यांची प्रोविजनल आन्सर की आणि फायनल आन्सर की येणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की BAMS ला ॲडमिशन घेण्यासाठीचे वेगवेगळे मार्ग विद्यार्थ्यांपुढे कोणते आहेत आणि त्यासाठीचा विद्यार्थ्यांना किती मार्क्स आवश्यक आहेत याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। पेड काउन्सिलिंग सर्व्हिससाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिलेला आहे, त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये सहभागी होऊ शकता। आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करतोय। व्हिडिओचा विषय आहे BAMS ॲडमिशन ऑप्शन, म्हणजेच एखाद्या विद्यार्थ्याला जर BAMS करायचं असेल तर संपूर्ण देशामध्ये त्याला काय काय ऑप्शन आहेत याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सर्वात आधी बघूयात की BAMS ला ॲडमिशन घेण्यासाठीचे मार्ग विद्यार्थ्यांपुढे कोणकोणते आहेत, विद्यार्थी किती मार्गाने BAMS ला ॲडमिशन घेऊ शकतो। जर विद्यार्थी नीट परीक्षेमध्ये एलिजिबल जरी झाला तरी संपूर्ण देशभरामध्ये कुठे ना कुठे विद्यार्थ्याला BAMS ला ॲडमिशन त्या ठिकाणी मिळू शकतं। काय काय मार्ग आहेत तर सगळ्यात पहिला मार्ग येतो महाराष्ट्र शासनाचा स्टेट कोटा। ही विद्यार्थ्याच्या हक्काची काउन्सिलिंग प्रक्रिया आहे। या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी 85% सीट या महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात। क्रायटेरिया फक्त 2 आहेत, विद्यार्थ्याची 10वी आणि 12वी महाराष्ट्र राज्यातून झाली पाहिजे आणि विद्यार्थ्याचं डोमेसाइल सर्टिफिकेट महाराष्ट्राचं असलं पाहिजे। असा विद्यार्थी महाराष्ट्र स्टेट कोटा काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये भाग घेऊ शकतो। स्टेट कोटा काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये 2 टाईपच्या कॉलेजच्या सीट भरल्या जातात। एक आहे महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण गव्हर्नमेंट BAMS कॉलेजेसच्या सीट, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट BAMS कॉलेजेसच्या सीट। सध्याच्या घडीला महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर 22 गव्हर्नमेंट BAMS कॉलेजेस आहेत। याच्यातले 2 मायनॉरिटीसाठी त्या ठिकाणी रिझर्व्ह असलेले पाहायला मिळतात। या 22 गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या 85% सीट ज्या आहेत त्या महाराष्ट्र राज्यातील मुलांसाठी स्टेट कोटा अंतर्गत महाराष्ट्र CET सेलच्या वेबसाईटवरून भरल्या जातात आणि 15% सीट या सेंट्रल गव्हर्नमेंट मार्फत AACCCच्या वेबसाईटवर सेंट्रल कोट्यातून भरल्या जातात। दुसरा आहे महाराष्ट्र राज्यातील प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज। सध्याच्या घडीला महाराष्ट्रात प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट BAMS कॉलेजेसची जी संख्या आहे ती आहे 104। सीट 3 भागामध्ये विभागलेले आपल्याला पाहायला मिळतात। 85% सीट या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी स्टेट कोट्यासाठी रिझर्व्ह असतात। काही सीट या इन्स्टिट्यूशनल कोट्यासाठी म्हणजेच मॅनेजमेंट कोट्यासाठी असतात। प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस मधल्या काही सीट या त्या कॉलेजच्या मॅनेजमेंट कोट्यासाठी। मॅनेजमेंट कोट्याची सीट जरी असली तरी CET सेल मार्फत ती ऑनलाईन पद्धतीनेच मेरिट बेसवरच भरली जाते। फक्त फी जी आहे ती ओपन कॅटेगरीच्या फीच्या 3 पट त्या ठिकाणी लागू केलेली असते, त्याच्यामुळे मॅनेजमेंटच्या सीट आहेत। त्याच्यानंतर ऑल इंडिया कोटा 15%, म्हणजेच महाराष्ट्र स्टेट जे आहे MBBS साठी क्लोज स्टेट जरी असलं तरी BAMS साठी मात्र ओपन स्टेट आहे। बाहेरील राज्यातील विद्यार्थ्याला एखाद्या विद्यार्थ्याला महाराष्ट्र राज्यातील प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तशी सुविधा आहे। 15% ऑल इंडिया कोटा सुद्धा काउन्सिलिंग प्रक्रिया महाराष्ट्र राज्यात होत असते, परंतु याच्यामध्ये बाहेरील राज्यातील विद्यार्थ्यांपेक्षा महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थीही फॉर्म भरू शकतात आणि त्यांची संख्या जास्त असते। स्टेट कोटा काउन्सिलिंग पेक्षा याचं मेरिट थोडंसं त्या ठिकाणी कमी येतं। जी प्रोसेस आहे महाराष्ट्र ऑल इंडिया कोटा 15%, ही प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजसाठी 104 कॉलेजेससाठी होते आणि या दोन्ही प्रवेश प्रक्रिया ज्या आहेत त्या महाराष्ट्र शासनाच्या CET सेलच्या वेबसाईटवरून होत असतात। एक आहे स्टेट 85% आणि महाराष्ट्र ऑल इंडिया कोटा 15% प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेससाठी CET सेलच्या वेबसाईटवरून होत असतात। पुढची प्रवेश प्रक्रिया आहे ऑल इंडिया कोटा AACCCच्या, ही सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे भारत सरकार मार्फत घेतली जाते। याच्यामध्ये संपूर्ण देशभरातील कोणकोणत्या कॉलेजेसच्या सीट भरल्या जातात। संपूर्ण देशभरामध्ये जेवढे गव्हर्नमेंट BAMS कॉलेजेस आहेत वेगवेगळ्या राज्यातील असतील, महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट BAMS असतील, कर्नाटक असतील, तेलंगणा असतील, आंध्र प्रदेश असतील, गुजरात असतील, अशा संपूर्ण देशभरामधील जेवढे गव्हर्नमेंट BAMS कॉलेजेस आहेत वेगवेगळ्या स्टेटमध्ये त्याच्या 15% सीट या ऑल इंडिया कोट्यामार्फत भरल्या जातात। त्याचबरोबर सेंट्रल युनिव्हर्सिटीच्या 100% सीट ऑल इंडिया कोट्यामार्फत भरल्या जातात। सेंट्रल युनिव्हर्सिटी म्हणजे कोणत्या बनारस हिंदू युनिव्हर्सिटीचं BAMS असेल, काही नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा आहेत तर त्याच्या सुद्धा सीट सेंट्रल काउन्सिलिंग मध्ये भरल्या जातात। आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं डीम्ड युनिव्हर्सिटी, ह्या पूर्णतः प्रायव्हेट युनिव्हर्सिटी असतात, यांच्या सीट सेंट्रल गव्हर्नमेंट मार्फत AACCCच्या वेबसाईटवरून त्या ठिकाणी भरल्या जातात। त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील डीम युनिव्हर्सिटीचा सुद्धा समावेश आहे। डीमच्या सगळ्या सीट ज्या आहेत त्या AACCCच्या वेबसाईटवरून त्या ठिकाणी भरल्या जातात। आणि पुढचा एक कोटा आहे
अदर स्टेट प्रायव्हेट कॉलेज म्हणजे जसं बाहेरील राज्यातील विद्यार्थी महाराष्ट्र ऑल इंडिया कोटा 15% प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये भाग घेऊ शकतो, तसं बाहेरील काही राज्य आहेत ते आपल्या राज्यातील प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या ज्या सीट आहेत त्या दुसऱ्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी रिझर्व्ह ठेवत असतात. विशेषतः महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी कर्नाटक प्रेफर करतात BMS साठी आणि दुसरं स्टेट आहे MP. या दोन स्टेटमध्ये महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांची संख्या जी आहे अप्लाय करणारी ती जास्त असते आणि या दोन स्टेटचं मेरिट जे आहे ते महाराष्ट्र स्टेटपेक्षा थोडंसं कमी येतं आणि त्या ठिकाणी विद्यार्थी ओपन कॅटेगरीचा क्रायटेरिया घेऊन जस्ट एलिजिबल जरी झाला तरी या दोन स्टेटमध्ये विद्यार्थ्याला ऍडमिशन त्या ठिकाणी भेटू शकतं. हे आहे श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं कट ऑफ मंत्रा ॲप. याच्यामध्ये आपण कॉलेज प्रेडिक्टर विद्यार्थ्यांना करून देत आहोत. विद्यार्थ्यांचं नीटचे पेपर झालेला आहे आणि विद्यार्थ्याला एक अंदाजित स्कोर आपला कळालेला आहे. त्या स्कोर्सच्या बेसिसवर विद्यार्थ्याला महाराष्ट्र राज्यामध्ये कोणतं कॉलेज मिळू शकतं याचं एक टेंटेटिव्ह AI बेस मॉडेल आपण तयार केलेलं आहे. विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये लॉग इन करायचे आहेत, आपले मार्क्स भरायचे आहेत आणि आपल्याला वेगवेगळे 7 कोर्सेस दिलेले आहेत. 7 कोर्सेसमध्ये कोणतं कॉलेज मिळू शकतं हे विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी चेक करायचं आहे. प्लॅटफॉर्म फीस त्या ठिकाणी अप्लाय केलेली असते. जरी तुम्ही कोर्स किंवा कॉलेज प्रेडिक्ट जरी नाही केलं, नुसतं ॲप जरी डाउनलोड केलं तर त्याच्यामध्ये न्यूज आणि अलर्ट असा सेक्शन दिलेला आहे. वेगवेगळ्या प्रकारचे महत्त्वाचे जे काही अलर्ट्स आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी फ्रीमध्ये मिळणार आहे. त्याच्यामध्ये आपण हेल्पलाईन नंबर सुद्धा दिलेला आहे आणि चॅट बॉक्स सुद्धा दिलेला आहे. ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना काही अडचण आली तर विद्यार्थी त्या ठिकाणी विचारू शकतात. तर विद्यार्थी पाहू शकतात की आपल्या स्कोरवर महाराष्ट्र राज्यामध्ये BMSचं कोणते कॉलेज टेंटेटिव्ह मिळू शकतात. ती लिस्ट मिळाल्यानंतर विद्यार्थी त्या कॉलेजविषयी माहिती काढून घेऊ शकतात. वेगवेगळ्या कॉलेजची माहिती, त्या ठिकाणी लोकेशन, त्या कॉलेजची फीस याची माहिती विद्यार्थ्यांनी अगोदरपासून जर तयारी केली तर ज्यावेळेस ऍक्च्युअल प्रवेश प्रक्रिया सुरू होईल त्यावेळेस कॉलेज भरताना विद्यार्थ्यांना जास्त अडचणी येणार नाही. त्या दृष्टिकोनातून हे ॲप आपण लॉन्च केलेलं आहे. ॲपची जी काही लिंक आहे, अँड्रॉइड मोबाईल वापरत असाल तर त्याची लिंक सुद्धा दिलेली आहे. आयफोन iOS ची सुद्धा लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून ॲप डाउनलोड करून घेऊ शकता. स्टेट कोटा BAMSचा जो काही महाराष्ट्र राज्यातील कट ऑफ होता मागच्या वर्षी 85% स्टेट कोटाचा, तो कॅटेगरी वाईज आपण या ठिकाणी दिलेला आहे. याच्यामध्ये विद्यार्थ्यांना स्टेट कोट्यामध्ये जर विद्यार्थ्याचं ऍडमिशन मेरिटवर झालं तर ज्या काही स्कॉलरशिपच्या स्कीम आहेत त्या संपूर्ण लागू होतात. म्हणजे महाराष्ट्र राज्यातील गर्ल्स फ्री एज्युकेशनची सगळ्या सिस्टीम या ठिकाणी लागू होतात. त्याचबरोबर जे काही कॅटेगरी वाईज स्कॉलरशिपचं पर्सेंटेज आहे ते सुद्धा या ठिकाणी लागू होतात. तर हे जे आहे हक्काची काउन्सिलिंग प्रक्रिया आहे, सगळ्यात महत्त्वाची काउन्सिलिंग प्रक्रिया आहे स्टेट कोट्यासाठी. त्याचा कॅटेगरी वाईज BMSचा मागच्या वर्षी प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट BMSचा कट ऑफ काय होता ते आपण थोडक्यात पाहूयात. जनरल कॅटेगरीचा विचार केला तर आपण ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंडचा या ठिकाणी डिस्कस करूयात. म्हणजे अगदी शेवटच्या राऊंडचा. हे ऑल इंडिया रँकवरून काढलेले कट ऑफ आहेत, त्याच्यामुळे याच्यामध्ये 5 ते 10 मार्क कमी जास्त असू शकतात. तर आहे ऑनलाईन स्टे वॅकन्सी ओपन कॅटेगरी 343ला मागच्या वर्षी BMS महाराष्ट्र राज्यात मिळालेलं होतं आणि 15% प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट मी जे म्हटलं त्याचा मेरिट जे आहे ते बघा 373ला मिळालेलं होतं. OBC कॅटेगरी 341, SCBC 335, BJ 341, NTB 367, NT2 343, NT3 353, SC कॅटेगरी 340, ST 267 अशा प्रकारचा मागच्या वर्षीचा कट ऑफ राहिलेला आहे. याच्यामध्ये आणखी काही नवीन कॉलेजेस ऍड झाल्यामुळे या कट ऑफ मध्ये आणखी 10 ते 12 मध्ये मार्काने डिक्रीज आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. या वर्षीचं जे काही मेरिट आहे ते एकूणच लो येणार आहे, त्याच्यामुळे याही मार्कामध्ये आणखी 20 ते 30 मार्कांनी कट ऑफ यावर्षी कमी राहू शकतो. कारण BMS साठी जे कॉम्पिटिशन आहे ते जास्त आहे, कारण मिड रेंज मध्ये मार्क्स घेणारे विद्यार्थी जे आहेत त्यांची संख्या जास्त असते आणि त्यांचा पहिला चॉईस BDS पेक्षा आता BMS कडे शिफ्ट होताना आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यामुळे BMSचा जो कट ऑफ आहे तो सुद्धा 30 ते 40 मार्कांनी यावर्षी डिक्रीज होण्याची शक्यता आहे. कट ऑफची PDF मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. दुसरी प्रोसेस मी जी सांगितली, स्टेट कोटा 15% ऑल इंडिया कोटा जो आहे महाराष्ट्र शासनाचा प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा CET सेलच्या वेबसाईटवर होणारी जी काही काउन्सिलिंग प्रक्रिया आहे हे ओपन स्टेट काउन्सिलिंग आहे. महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी येऊ शकतो, बाहेरील राज्यातील विद्यार्थी सुद्धा येऊ शकतो. याच्यामध्ये 5च कॅटेगरी आहेत. हा महाराष्ट्र शासनाची जरी प्रवेश प्रक्रिया असली तरी ऑल इंडिया लेवलवर प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजसाठी होत आहे. याच्यात 5च कॅटेगरी असलेल्या पाहायला मिळतात. SC आहे, ST आहे, OBC आहे, त्याचबरोबर EWS आहे आणि ओपन आहे. बाकी महाराष्ट्र राज्यातील NT प्रवर्गाचे जेवढे विद्यार्थी आहेत आणि BJ प्रवर्गाचे SBC प्रवर्गाचे जेवढे विद्यार्थी आहेत ते OBC मध्ये येतात. जे विद्यार्थी SCBC मराठा आरक्षणामध्ये आहेत असे विद्यार्थी एक तर EWS मध्ये जातात किंवा ओपन मध्ये जातात. इथे 5च कॅटेगरी आहेत. स्कॉलरशिपच्या बाबतीत या ठिकाणी काही कॉलेजेस विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देतात,
काही कॉलेजेस विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप त्या ठिकाणी देत नाहीत. महाराष्ट्र राज्यातील प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट BMS कॉलेजची फीस 1,70,000 ते 2,00,000 पर इयर पर्यंत आहे. त्याच्यानंतर हे लो मेरिट आहे, स्टेट कोट्यापेक्षा थोडंसं लो मेरिट पहिल्या राऊंडला या ठिकाणी पाहायला मिळतं. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना थोडेसे कमी मार्क्स आहेत आणि महाराष्ट्र राज्यामध्येच ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी स्टेट कोट्याला पण अप्लाय करायचं आहे आणि CET सेलच्या वेबसाईटवर जी काही 15% प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट काउन्सिलिंग प्रक्रिया होते त्याला सुद्धा अप्लाय करायचं आहे. त्याच्यानंतर डीम्ड BMS ऑल इंडिया कोटामार्फत सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वेबसाईट AACCC वरून ही प्रवेश प्रक्रिया होते. तर याचा कट ऑफ काय राहिलेला होता ते आपण पाहूयात आणि महाराष्ट्र राज्यातील कोणकोणत्या डीम युनिव्हर्सिटी आहेत ते सुद्धा पाहूयात. यासाठी मात्र विद्यार्थ्यांना डीम BMS ची जर प्रवेश प्रक्रिया करायची असेल तर 50,000 रुपये एवढं डिपॉझिट ऑनलाईन विद्यार्थ्यांना त्या वेबसाईटवर भरावं लागतं. 2 कंडिशन मध्ये विद्यार्थ्यांना हे डिपॉझिट परत मिळत असतं. जर विद्यार्थ्याला कॉलेज मिळालं आणि विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलं, फायनल केलं त्या ठिकाणी, तर तुमचे 50,000 रिफंड होत असतात. जर विद्यार्थ्याला प्रोसेसमध्ये कॉलेज मिळालंच नाही, नॉट अलाउड आला, तरी 50,000 रुपये विद्यार्थ्यांचे त्या ठिकाणी रिफंड होत असतात. एका कंडिशन मात्र विद्यार्थ्यांचे 50,000 फुलफिल होतात किंवा शासन जमा करून घेतात. ती कंडिशन आहे सेकंड राऊंड नंतर विद्यार्थ्याला एखादं कॉलेज मिळालं आणि विद्यार्थ्यांनी तिथे रिपोर्टिंग नाही केलं तर मात्र हे 50,000 रुपये गेले. पुढच्या राऊंडमध्ये पुन्हा भाग घेण्यासाठी 50,000 रुपयाचं डिपॉझिट भरून विद्यार्थी भाग घेऊ शकतो. डीमला कसल्याही प्रकारची स्कॉलरशिप नाही. याही ठिकाणी 5च कॅटेगरी आहेत, परंतु कॅटेगरीचं फार महत्व डीम युनिव्हर्सिटीला त्या ठिकाणी नाही, कसल्याही प्रकारची स्कॉलरशिप नसल्यामुळे. आणि डीमची फीस जी आहे, काही डीम युनिव्हर्सिटी आहे ज्यांची फीस दरवर्षी 5 ते 7% त्या ठिकाणी वाढत असते. आता महाराष्ट्र राज्याचा जर आपण विचार केला तर डीमचं जे काही मेरिट आहे ते पहिल्या राऊंडला कमी असतं, कारण विद्यार्थी स्टेट कोटा जे स्कॉलरशिप ज्या ठिकाणी मिळते किंवा ज्या ठिकाणी कमी फीस आहे अशा स्टेट कोट्यामध्ये विद्यार्थी पहिला राऊंड ट्राय करत असतात. आणि डीमला जे आहे ते पहिल्या राऊंडला खूप कमी रजिस्ट्रेशन होतात, परंतु स्टेट कोट्याचं मेरिट पहिल्या राऊंडचा रिझल्ट आल्यानंतर विद्यार्थ्यांना वाढतंय असं लक्षात आल्यानंतर सगळे विद्यार्थी पुन्हा डीमला त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू लागतात. त्याच्यामुळे पहिल्या राऊंडचं मेरिट जे आहे डीमचं ते कमी असतं, ते आपण डिस्कस करूयात. पहिलं कॉलेज आहे DY पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेदा अँड रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबई. 8 लाख पर इयर फीस आहे. पहिल्या राऊंडचा कट ऑफ आहे 255. सेकंड राऊंडला आपल्याला वाढलेला पाहायला मिळतो. DY पाटील पुणे 6 लाख पर इयर 361 मार्क्स. त्याच्यानंतर भारती विद्यापीठ पुणे 391 मार्क्स. त्याच्यानंतर MGM वर्धा 6 लाख पर इयर 287 मार्क्स. प्रवरा रुरल आयुर्वेदिक कॉलेज लोणी हे नवीन डीम युनिव्हर्सिटी आहे BMS साठीची 4,96,330 मार्क्सला या ठिकाणी मिळालेला आहे. सेकंड आणि थर्ड राऊंडचा सुद्धा कट ऑफ दिलेला आहे, स्क्रीनशॉट काढून तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. त्याच्यानंतर पुढे जाऊयात. अदर स्टेट म्हणजे महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन झाले नाही तर विद्यार्थी बाहेरील राज्याचा सुद्धा BMS साठी पर्याय त्या ठिकाणी घेतो. तर बाहेरील राज्यामध्ये ऍडमिशन घेण्यासाठी विद्यार्थ्यांना 2 क्रायटेरिया फुलफिल करणं गरजेचं आहे. नीट इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तो या ठिकाणी ओपनचा लागत असतो, म्हणजे ओपन कॅटेगरीचे जे इलिजिबिलिटी मार्क्स आहेत ते, कारण या ठिकाणी सगळ्या विद्यार्थ्यांना कॅटेगरीचं बेनिफिट मिळत नाही. सगळ्या विद्यार्थ्यांना ओपनच गृहीत धरलं जातं बाहेरील राज्यामध्ये प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज BMS चे जे आहेत. दुसरं आहे 12वीचा PCBचा क्रायटेरिया हा 150 कंप्लीट असला पाहिजे. 150च्या वर मार्क्स विद्यार्थ्याला असले पाहिजेत तरच विद्यार्थी बाहेरील राज्य विशेषतः कर्नाटकामधील प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज किंवा MP मधील प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊ शकतो. त्यानंतर या ठिकाणी कसल्याही प्रकारची स्कॉलरशिप विद्यार्थ्याला दिली जात नाही. कर्नाटकाचा विचार केला तर 85+ आयुर्वेदिक इन्स्टिट्यूट त्या ठिकाणी असलेली पाहायला मिळतात. फीस 3 प्रकारच्या आहेत. थोडेसे जास्त मार्क्स असतील तर ऑल इंडिया कोट्यातून तुमचा त्या ठिकाणी नंबर लागला तर 2.5 लाख पर इयर. जर कर्नाटकामध्ये थोडेसे कमी मार्क्स आहेत, कर्नाटकामध्ये अप्लाय करताय तर मॅनेजमेंट कोटा 4 लाख पर इयर आणि जस्ट इलिजिबल आहात ओपन कॅटेगरीच्या क्रायटेरियासह तर NRI मधून सुद्धा जाऊ शकता 6 लाख पर इयर. परंतु या ठिकाणी एवढी फीस घेतली जात नाही. या ठिकाणी विद्यार्थ्यांना 14 लाख ते 16 लाखाचे पॅकेज ठरवून दिले जातात. कर्नाटकामध्ये ही सिस्टीम आहे. हे पॅकेज ठरवून विद्यार्थ्यांना दिली जातात आणि त्या फीस स्ट्रक्चरमध्ये विद्यार्थी त्या ठिकाणी ऍडमिशन घेतो. MP स्टेटचा जर आपण विचार केला तर जवळपास 21 कॉलेजेस आहेत BMS साठी. 2 प्रकारे काउन्सिलिंग प्रक्रिया होते. दोन्हीमध्ये महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी भाग घेऊ शकतो. एक आहे MP स्टेट आणि एक आहे MPचा ऑल इंडिया कोटा. स्टेट साठी मात्र विद्यार्थ्यांना फिजिकल व्हेरिफिकेशनला त्या ठिकाणी जावं लागतं. फॉर्म भरल्यानंतर इंदोर, भोपाळ या ठिकाणी विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट्स घेऊन व्हेरीफाय करून पुन्हा यावं लागतं आणि पुन्हा चॉईस फिलिंग करावी लागते. हे एक थोडंसं याच्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी डिफिकल्टी आहे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला त्या ठिकाणी जावं लागतं. आणि फीस जी आहे MPची
1,80,000 ते काही कॉलेजची 2 ते 2.5 लाखापर्यंत पर इयर त्या ठिकाणी जात असते. ते हे होते संपूर्ण देशभरामधील BMS कॉलेजला ऍडमिशन घेण्यासाठीचे वेगवेगळे मार्क्स. आता हे जे काही MP चे कॉलेजेस आहेत, कर्नाटकाचे कॉलेजेस आहेत, त्याच्या लिस्ट आपण व्हॉट्सअप ग्रुपवर विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करणार आहोत. त्यामुळे व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमच्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन होऊ शकता. कॉलेज प्रेडिक्ट करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्यामध्ये आपण अँड्रॉइड ॲपची लिंक आणि त्याचबरोबर iOS ॲपची लिंक दिलेली आहे. त्या ठिकाणी ॲप डाउनलोड करून घेऊ शकता. पेड काउन्सिलिंग सर्व्हिससाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ऑफिशियल कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्याचबरोबर ॲड्रेस दिलेला आहे. त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये सहभागी होऊ शकता. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.